आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 26 मार्चला गुरुवारी आहे रामनवमी. प्रत्येकजण रामनवमी दिवशी आपल्याला जमेल तशी सेवा प्रभू श्रीरामांची करत असतो. बघा, रामनवमीचा दिवस एवढा खास आहे की या दिवशी केलेले उपाय आपल्याला वर्षभर शुभ फळ देऊन जातात. मग तुमच्या घरामध्ये आत्तापर्यंत जे काही अडचणी संकटे असतील किंवा दारिद्र्य असेल तर ते सगळं दूर करण्याचा हा जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी जर तुम्ही काही छोटे छोटे 2-3 उपाय केले तर नक्कीच आपल्या घरातली खूप सारी नकारात्मक ऊर्जा दूर जाण्यास मदत होते. कारण बघा, ज्या शुभ तिथी असतात या तिथी एवढ्या प्रभावी असतात की त्या दिवशी केलेले उपाय हे कधीच अपयशी होत नाहीत. नेहमी त्यामध्ये आपल्याला यश मिळत जातं. आणि घरामधल्या ज्या काही समस्या अडचणी असतील, ज्या काही आपण आत्तापर्यंत ज्या समस्यांना सामोरे जात आहोत किंवा धनप्राप्तीच्या समस्या येत असतील, काही प्रॉपर्टीच्या बाबतीतल्या समस्या येत असतील, कुठल्याही समस्या असतील, आपल्या मुलांच्या प्रगतीतल्या अडचणी असतील किंवा आपल्या पतीची प्रगती असेल किंवा स्वतःची प्रगती असेल ती थांबलेली असेल तर या दिवशी केलेला उपाय हा नक्कीच प्रभावी ठरतो. त्यामुळे बघा, तुम्ही नक्कीच हा उपाय करायचा आहे. आपल्याला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे. आता बघा, दिव्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. एक दिवा कितीतरी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करत असतो. त्यामुळे तर म्हटलं जातं की देवघरामध्ये रोज दिवा सकाळ संध्याकाळ आपण लावला पाहिजे. एक दिवा जो असतो तो घरामधली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट करत असतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करत असतो. दिव्यामुळे आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण होतो आणि त्याचबरोबर एक सात्विक वातावरण निर्माण होतं. त्यामुळे बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप जास्त महत्त्व आहे. असं म्हटलं जातं, एखाद्या विशिष्ट खास तिथी दिवशी, शुभ तिथी दिवशी जर आपण आपल्या मनातली इच्छा बोलून हा दिवा जर प्रज्वलित केला तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या देवापर्यंत पोचतात. आणि बघा, लवकरात लवकर आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देव काहीतरी मार्ग हा दाखवत असतो. त्यामुळे बघा, अशा खास विशिष्ट आणि शुभ तिथींदिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत आणि विशिष्ट ठिकाणी आपल्याला असा हा दिवा रामनवमी दिवशी लावायचा आहे. कारण बघा, ही तिथी खूप शुभ आहे, खूप खास आहे. या दिवशी बघा, आपल्याला कुठे दिवा लावायचा आहे हे आता आपण बघणार आहोत. या दिव्यामध्ये फक्त आपल्याला 2 वस्तू टाकायच्या आहेत. आता बघा, रामनवमी म्हणजेच काय तर आपल्याला या दिवशी प्रभू श्रीरामांची म्हणजेच काय तर भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. कारण श्रीराम म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार आहेत आणि सीता माता म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रूप आहे. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही असा हा दिवा एका विशिष्ट ठिकाणी तुमच्या घरामध्ये लावला तर त्याचा खूप चांगला शुभ फळ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बघा, जे काही धनप्राप्तीचे मार्ग तुमचे थांबलेले होते ते देखील मोकळे होतात. त्याचबरोबर घरातल्या अडचणी समस्या देखील दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आता असा हा दिवा रामनवमी दिवशी तुम्ही अगदी सकाळी 5-6 वाजता उठून सकाळी स्नान करून लावला तरी चालेल, किंवा जर तुम्हाला काही कारणांमुळे रामनवमी दिवशी सकाळी हा दिवा नाही जमलं लावायला तर संध्याकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीमध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता. असा हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला मातीचा दिवा किंवा मग धातूचा दिवा घेतला तरी चालेल. मातीचा दिवा म्हणजेच पणती वापरणार असाल तर नवीन पणती आणा. धातूचा दिवा जर वापरणार असाल तर तो चांगला स्वच्छ करून आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला जोडवात टाकायची आहे, म्हणजे 2 वातींची मिळून 1 वात बनवायची आहे आणि यामध्ये टाकायची आहे. आता बघा, असा हा तुम्ही दिवा सकाळी रामनवमी दिवशी उठून आंघोळ करून त्यानंतर लावू शकता. आणि जर तुम्ही सकाळी नसेल लावला तर संध्याकाळी देखील 6 नंतर तुम्ही हा दिवा जो आहे तो लावू शकता. तर हा दिवा लावण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तिळाचं तेल घ्यायचं आहे, किंवा तिळाचं तेल नसेल तर शुद्ध तूप जे असतं, देशी गाईचं तूप, ते देखील तुम्ही या दिव्यामध्ये वापरू शकता. लक्षात घ्या, या दिव्यामध्ये
एकतर तुम्ही तिळाचं तेल तरी वापरा, नाही तर मग तूप वापरा. असं अजिबात आपल्याला करायचं नाही आहे. तुम्ही समजा सकाळी दिवा प्रज्वलित केलेला आहे, सकाळी तुम्ही तूप टाकलेलं आहे आणि संध्याकाळी त्या दिव्यामध्ये तेल तुम्ही वापरताय, असं नाही करायचं. सकाळी जर तुम्ही हा दिवा प्रज्वलित केलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं असेल तिळाचं, संध्याकाळच्या वेळेला देखील तुम्ही हा प्रज्वलित करा दिवा आणि त्यामध्ये तुम्ही तेलच वापरा. तूप सकाळी टाकलेलं असेल तर या दिव्यामध्ये तूपच टाकायचे. आता थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला. तांदूळ हे अखंड घ्या, तुकडा तांदूळ वापरू नका. यासाठी तुम्ही थोडेसे तांदूळ जे आहेत रामनवमी दिवशी आणा किंवा आधी आणून ठेवा. थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये हळद आपल्याला मिक्स करायची आहे. थोडीशी हळद लावून घ्या. त्याला थोडीशी हळद ओली केली आणि ती तुम्ही थोडीशी त्या तांदळांना लावली तरीही चालेल. आता एक छोटीशी डिश घ्या, त्यामध्ये थोडेसे जे तांदूळ आपण हळद लावून ठेवलेले ते घ्या. त्या तांदळावर हळद कुंकू थोडंसं व्हायचं आहे आणि असा हा दिवा जो आहे त्यावर ठेवायचा आहे. आता आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. देवांकडे तोंड करून बसायचं आहे. दिव्याचं तोंड, दिव्याची वात ही देवांकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला दिवा तिथे बसून प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू लावून घ्या. आता बघा, आपल्याला 9 अक्षता घ्यायच्या आहेत. म्हणजे अखंड तांदूळ जे आहेत ते 9 घ्यायचे आहेत आणि त्या 9 तांदळांना देखील आपल्याला हळद लावून घ्यायची आहे. हळद अगदी थोडीशी ओली करा आणि 9 तांदळांना अशा प्रकारे ही हळद जी आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे. एखाद्या दुसऱ्या प्लेटमध्ये त्या 9 अक्षता तुम्ही ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे. हे तुळशीचं पान तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवलं तरी चालेल, पण बघा, रविवारी रामनवमी दिवशी जर तुम्ही संध्याकाळी उपाय करणार असाल तर हे तुळशीचं पान दिवसाचंच तुम्ही तोडून ठेवा. संध्याकाळी तुळशीचं पान तुम्हाला तोडता येणार नाही. तर असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला यामध्ये पहिल्यांदा तुळशीचं पान त्या तेलामध्ये दिव्यातल्या टाकायचं आहे. त्यानंतर बघा, ह्या 9 अक्षता ज्या आहेत तर त्या आता आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत. तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला प्रभू रामांना आणि भगवान विष्णूंचं स्मरण करून सांगायचे आहे. घरामध्ये धनप्राप्तीचे जर अडचणी असतील तर तशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे. घरातील जी कुठली समस्या अडचण आहे ती दूर होऊ द्यात. आमच्या मागचा त्रास हा दूर होऊ द्यात. मुलांची प्रगती होऊ द्यात, पतीची प्रगती होऊ द्यात, कुटुंबाचे दिवसेंदिवस प्रगती होऊ द्यात अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे. त्यानंतर बघा, हळद लावलेली एक एक अक्षता आपल्याला घ्यायची आहे आणि श्रीराम राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्त्रनाम ततुल्य श्रीराम नाम वरानने या मंत्राचा जप आपल्याला करत प्रत्येक अक्षता जी आहे त्या दिव्यामध्ये, त्या दिव्यातल्या तेलात किंवा त्या तुपामध्ये टाकायची आहे. म्हणजे हळद लावलेली जे अक्षता आहे, तांदूळ आहे, ते प्रत्येक तांदूळ घ्यायचा, हा मंत्र म्हणायचा आणि ती जी अक्षता आहे किंवा जो तांदूळ आहे त्या दिव्यात टाकायचा. बघा, हा मंत्र खूप जास्त प्रभावी आहे. रामनवमी दिवशी आपल्याला असा हा मंत्र, हा उपाय करताना अवश्य म्हणायचा आहे. आणि या मंत्राचा अर्थ असा होतो की रामाच्या नावातच सगळं आहे आणि रामाच्या नावामध्ये मी रममान आहे. आणि त्याचबरोबर रामाचे नाव घेणे किंवा राम नामाचा जप करणे म्हणजेच विष्णू सहस्त्रनामाचा जप करणे या समानच आहे, असा या मंत्राचा अर्थ आहे. त्यामुळे बघा, आपल्याला अवश्य हा मंत्र म्हणायचा आहे. अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि अशा या मंत्रामुळे आपल्या आयुष्यातल्या अनेक अडचणी तर दूर होतात. त्याशिवाय प्रभू श्रीरामचंद्रांचा आणि भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. तर असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरासमोर. आणि यामध्ये तुम्हाला कळलं असेल, एक तुळशीपत्र अवश्य टाकायचं आहे आणि 9 अक्षता या मंत्राचा जप करत एक एक करून टाकायचं. आणि असा हा दिवा आपल्याला देवघरासमोर आपल्या ठेवायचा आहे. सकाळी जर तुम्ही दिवा लावलेला असेल तर तो तुम्ही दिवसभर ठेवा. संध्याकाळी
त्यामध्ये तेल किंवा तूप टाका. तेल टाकलेलं असेल तर तेलच टाका, तूप टाकलेलं असेल तर तूपच टाका. मधल्या काळामध्ये तो विझला, काही हरकत नाही. पुन्हा संध्याकाळी तो प्रज्वलित करा. सकाळी केलेला नाही आहे हा उपाय तुम्ही, किंवा व्हिडिओ तुम्ही उशिरा बघितलेला आहे तर काही हरकत नाही. रामनवमी दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळेला देखील हा उपाय करू शकता. तर हा दिवा असा आपल्याला देवघरासमोरच ठेवायचा आहे. सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचा आहे दिवा. शक्य असेल तर तुम्ही दिवसभर देखील तो सुरू राहील अशा पद्धतीने त्यामध्ये तेल किंवा तूप टाकत राहू शकता. अत्यंत प्रभावी उपाय आहे. घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत या उपायाने दूर होतात आणि प्रभू रामांचा, भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. ज्या काही अडचणी, समस्या आहेत त्या देखील या उपायाने दूर होतात. रामनवमीचा शुभ दिवस आहे, त्यामुळे सर्वांनी हा उपाय करा. हा उपाय घरातील महिला, पुरुष कोणीही करू शकतात, काहीही अडचण नाही. आणि बघा, आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, तर याच्यातलं जे साहित्य आहे 9 अक्षता आणि त्याचबरोबर जे तुळशीचं पान आहे ते आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. किंवा जी झाडं असतात आपल्या घरामध्ये, रोपं असतात, त्या कुंडीमध्ये जरी तुम्ही हे तुळशीपत्र आणि त्याचबरोबर त्या अक्षता ठेवल्या काही हरकत नाही. आणि जे खाली दिव्याखाली ठेवलेले पिवळे तांदूळ होते त्यातले अगदी 4-5 तांदूळ जे आहेत ते आपल्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत आणि बाकीचे जे तांदूळ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये ते विसर्जित करा. अवश्य सगळ्यांनी हा उपाय रामनवमी दिवशी करा. असा हा दिवा आपल्या घरामध्ये तुम्हाला देवांच्या समोर, देवघरासमोर लावायचा आहे आणि असा हा मंत्र तुम्हाला न विसरता बरोबर 9 वेळा बोलायचा आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय रामनवमी दिवशी करता येईल.